वी आर बॅक इन द ऍक्शन. कॉस ऑफ 2x भागिले साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. मस्त सम आहे बेटा. ऍडजस्टमेंट भरपूर इंटिग्रेशन मध्ये बरं का, म्हणून मी मुद्दाम याला स्टार मार्क करतो. आय इज इक्वल टू, आता काय करायचं, फॉर्म्युले पार्ट असतील तर तुला लगेच कळेल की दिस इज कॉस स्क्वेअर एक्स स्टँडर्ड फॉर्म्युला मायनस साइन स्क्वेअर एक्स भागिले साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर पुढे बेटा डीएक्स. आता दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याला मी लिहितो ए प्लस बी गुणिले ए मायनस बी झालं अपॉन खाली साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज डीएक्स. आता काय होईल बेटा, ही टर्म उडल स्क्वेअर मधली, ही एक टर्म उडल, सेम सेम आहे ना. मग आता वरती बघ डिव्हाइड, तुला आठवायला पाहिजे आता, आठवतंय का, बाय कॉस एक्स. स्टँडर्ड प्रोसेस आहे ही, पाठ करायची खूप वेळ झाली आपली. आठवतंय का, बँकिंग ऑफ रोड मध्ये सुद्धा आपण वापरलो त्याला. विल बी इंटिग्रेशन. सो कॉस बाय कॉस 1 वजा साइन बाय कॉस टॅन एक्स भागिले साइन बाय कॉस टॅन एक्स आणि 1 मी आलो का 1 प्लस टॅन एक्स. थोडस रिअरेंज करून लिहिलं. हा ओमकार गणेश आठवतंय का, रेग्युलर लेक्चर मध्ये मी हे असं अरेंज केलं होतं. मग तुम्हाला क्वेश्चन पडलं होतं सर कसं काय केलं, आठवा बरं. ओमकार तुम्ही क्वेश्चन विचारत होता सर कुठून आलं, कारण tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय रे बेटा 1. सो दिस इज द इम्पॅक्ट ऑफ प्रॅक्टिस. म्हणून मी तुम्हाला सांगतो की परत परत चांगली प्रॅक्टिस करा. सो बेटा एक आला लिहिला tan पाय बाय 4, सो tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय झालं रे tan a मायनस b म्हणजेच पाय बाय 4 मायनस x dx. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ tan? इट इज लॉग ऑफ सेक बट मायनस साइन येईल कशामुळं, एक्स चा कोएफिशिएंट -1 आहे. सो आन्सर विल बी मायनस लॉग ऑफ, लॉगच्या पुढे मॉड आलाच पाहिजे, सेक पाय बाय 4 मायनस एक्स प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या. प्रशांत कळलं का नाही? हो सर कळलं. ओके. आता शंकरपाळ्या कुठे आहे? सर शंकरपाळ्यातला चकल्या आंब्यात सोडून. ठीक. So question number 14 we'll having it's cot square x. Cot square x. Cot square x चं इंटिग्रेशन कसं करायचं? So, यातला 14वा क्वेश्चन आहे. cot square x dx. आठवतंय का काल हे झालं होतं, cot square ची अरेंजमेंट कशी करायची रे, cos x square minus 1. थर्ड फंडामेंटल आयडेंटिटी लक्षात ठेवा. थर्ड फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोण असतं रे, कोस एक्स स्क्वेअर. चला कोस एक्स स्क्वेअरचा आन्सर मायनस कॉट आणि एकाचं मायनस एक्स प्लस सी. डन. अरे बाबा याचं मायनस कॉट एक्स मायनस एकाचं एक्स. चला नंबर 15. लबारी सम गरीब आहे 1 मार्काचं पण मोस्ट वॉन्टेड आहे. काहीच नाही डिनॉमिनेटर. विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे नीट लक्षात ठेवा, अख्ख्या इंटिग्रेशन मध्ये काय करायचं, न्यूमरेटर भागिले डिनॉमिनेटर असला खालच्याला जसा तसा वर तरी अरेंज कर, नाही तर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर अरेंज कर. हे वाक्य कुठेतरी लिहून घे, कालपासून बोलतोय मी. अरेंज करायचंय, फेमस ऍडजस्टमेंट. मग आता मी काय करतो, खालच्या डेरिव्हेटिव्ह करायला गेलो त्याचं 1 उत्तर येईल, अशक्य आहे. डिग्री सेम सेम आहे, याला जसं तसं वर कॉपी पेस्ट कर. मग एक्स प्लस 2 मायनस 2 असं अरेंज कर. कळालं का नाही कळालं प्रशांत, गणेश, निलेश? व्हेरी सिम्पल. वरती +2 -2 अरेंज केला, ह्या मायनस पासून समला तोडा, आतमध्ये काय होईल बघ, एक्स प्लस 2 बाय एक्स प्लस 2 होईल 1 मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2 dx. सो फायनली युअर आय विल बिकम इंटिग्रेशन, काय इंटिग्रेशन हे काय, एकाच उत्तर येईल एक्स वजा हा 2 बाहेर येईल, 2 बाहेर येईल आणि 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन असतं लॉग एक्स. सो लॉग ऑफ सरळ सरळ एक्स प्लस 2 प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या. एका एका मार्काचे लई गरीब सम होते. आता आपल्याला फिनिश करायचे 2 मार्काचे सम्स, तिथून पुढे 3 मार्काचे सम्स. इंटिग्रेशन मध्ये पुन्हा पुन्हा सांगते बेटा, अडकला तर काय करायचं, सबस्टिट्यूशन. डिनॉमिनेटर वाली टर्म न्यूमरेटरला ऍडजस्ट करायची, नाही तर तिचा डेरिव्हेटिव्ह तरी ऍडजस्ट करायचा. आलं का लक्षात?
आणि एखादा स्पेशल टाईप असा असेल, नी टाईप बरं का, कसा का समजा लिनियर टर्म आहे आणि भागिले स्क्वेअर रूट मध्ये सुद्धा लिनियर टर्म आहे, तर ए गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ बी, ए गुणिले सॉरी न्यूमरेटर इज ए इंटू डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर प्लस बी, येईल ते कुठेतरी येईल, सापडेल मग तेव्हा करू आपण. चला 2 मार्कावाले सम्स आपण सुरू करू. सो यातलं पहिलं आहे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स डीएक्स. झालं. आता याला काय करायचं बेटा, दिस इज इक्वल टू, बघा नीट लक्ष दे, हे मस्त समय अरेंजमेंट इथं काय करणार मी, फर्स्ट फंडामेंटल येण्यासाठी नीट लक्ष दे, फर्स्ट फंडामेंटल येण्यासाठी मी काय करतो, साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स गुणिले 1 मायनस, हे प्रॅक्टिस नाही जमल रे गणेश, टेन्शन घेऊ नको, मला माहिती आहे तुम्हाला जड जाणार आहे लगेच, सर तुम्ही रपरप करता राहा मला कळत नाही, प्रॅक्टिसनेच जमतं, याला दुसरा काही ऑप्शन नाहीये, हे ऍडजस्टमेंट डोक्यात राहतात प्रॅक्टिसने, अलग लक्षात. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी येणार हे मला कळालं, हे असं केल्याच्या नंतर हे प्रॅक्टिसने कळतं. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स इंटू 1 झाला साइन एक्स, वजा साइन साइन झाला साइन स्क्वेअर एक्स, भागिले ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स वजा साइन स्क्वेअर एक्स भागिले 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इज कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. सो बेटा आता 2 तुकडे करा आपल्या समचे बर का, साइन भागिले कॉस स्क्वेअर एक्स, तर कॉस स्क्वेअर एक्स करताना कॉस एक्स असं करतो मी, वजा साइन स्क्वेअर भागिले कॉस स्क्वेअर केला तर काय होईल बेटा, एक्स ची बाजून वाढवतो, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. झालं. हा कॉस स्क्वेअर एक्स दोघांच्याही खाली केला, याच्या खाली करताना कॉस कॉस सुट्टा सुट्टा केला का, तर मला त्याचा फायदा असा आहे बेटा, साइन एक्स भागिले कॉस एक्स इज टॅन एक्स आणि 1 बाय कॉस इज सेक एक्स, त्याला मी असं लिहू शकतो सेक एक्स टॅन एक्स वजा साइन स्क्वेअर भागिले कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट डीएक्स. सो माय आई विल बी इंटिग्रेशन, बरं याला थोडं सिम्प्लिफाय करतो बरं का, कसं, तर सेक एक्स टॅन एक्स रेडी उत्तर आहे, पण टॅन एक्स नाही ना, टॅन एक्स ला काय लिहितो बेटा आपण, सेक स्क्वेअर मायनस 1, टॅन एक्स काय असतो रे, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 2 बघ ना, सेक स्क्वेअर थिटा इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, सो त्याच्यातनं आलं ते इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता आतमध्ये सेक एक्स टॅन एक्स वजा सेक स्क्वेअर एक्स आणि मायनस ऑफ मायनस प्लस 1 डीएक्स. झालं. आता ह्या सगळ्यांची उत्तर मला माहिती आहेत, सेक टॅनचं उत्तर आहे सेक एक्स वजा सेक स्क्वेअर एक्स, हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे, सो टॅन एक्स आणि 1 हा एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, 1 चा इंटिग्रेशन एक्स. चला स्क्रीनशॉट घ्या, आहे की नाही भारी, ऍडजस्टमेंट्स आहे. सो दिस इज ऑल अबाउट द मॅटर ऑफ प्रॅक्टिस. परत परत सोडवा, लॉजिक हे लर्न झालं पाहिजे, लॉजिक अक्षरशः पाठ झालं पाहिजे, लॉजिक गुणिले डिवाइड फर्स्ट फंडामेंटल ऍडजस्टमेंट्स. चला यातलं वी हॅव सेकंड सांगतोय मला इंटिग्रेशन ऑफ, यातला सेकंड 2x मायनस 7 अपॉन रूट मध्ये 4x मायनस 1, बघ हे असं आलं बरं का, याला दोन्ही प्रकारे सोडवता येतं. मीच तुला एक ऍडजस्टमेंट देतो, हा फॉर्मॅट तू प्लीज लक्षात ठेव. फॉर्मॅट कोणता लक्षात ठेवशील तू, जेव्हा जेव्हा बेटा तुला अशी परिस्थिती येईल, नीट लक्ष दे, लिनियर फंक्शन आहे, निलेश सिद्धू सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, गणेश निलेश बर का, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डीएक्स, असा टाइप जर का आला ना, तर तुला मी शिकवलंय पुट तो न्यूमरेटर उचलायचा आणि त्याला काय लिहायचा, ए गुणिले डिनॉमिनेटर प्लस बी, याचा फायदा तुला बरोबर कळेल. पाठ कर हे, स्क्रीनशॉट घेऊन ठेव. सो न्यूमरेटर म्हणजे 2x मायनस 7 इज इक्वल टू ए गुणिले डिनॉमिनेटर कोण आहे रे,
4x मायनस 1 डिनॉमिनेटर मधली लिनियर टर्म बरं का घेशील रूट प्लस बी झालं. याचा फायदा काय आहे तुला कळेल ते नेमकं का करायचं ते सांगतो मी. सोडव याला. सो कॅन आय से a इंटू 4x झाला 4ax a इंटू -1 मायनस a आणि पुढं प्लस b. आता मी इथं बघ इथं 2x मायनस 7 आहे. आता याला मी असं लिहू का 4x मायनस a मायनस b. हे बघ ना बेटा मायनस साइन कॉमन घेतलं कंसात पुढे. कंपॅरिझन कर 2x x ला 2 चिटकला इकडच्या x ला 4a चिटकला. सो बेटा कॅन आय से 2 is 4a which will give me value of a as 1/2 बरं का. इथं बघ मायनस मायनस इथं 7 आहे इथे a मायनस बी आहे मॅच करा 7 विथ a मायनस बी यातला मला a माहिती आहे b अलीकडे आला तर प्लस होईल 1/2 इथंच आहे इकडचं प्लस 7 तिकडे काय झाला मायनस 1 वजा 14 म्हणजेच मायनस 13 झालं. ए आणि बी दोन्ही फाईन केले का नाही केले येस सर. आता काय करायचं बेटा आपल्याला माझा जो न्यूमरेटर आहे 2x मायनस 7 इज a म्हणजेच 1/2 ठीक आहे 1/2 इनटू डिनॉमिनेटर म्हणजेच खालचं लिनियर फंक्शन उचल होतं ना 4x मायनस 1 ठीक आहे प्लस बी म्हणजेच -13/2 प्लस मायनस मायनस होईल ना झालं. सो माझं जे इंटिग्रेशन आहे आता त्याला लिहा काय लिहू बेटा बर इंटिग्रेशन ऑफ उचलून टाक न्यूमरेटर जसा तसा 1/2 इंटू 4x मायनस 1. आता हे खरं तर 2 मार्काचं नाहीच बरं का हे कमीत कमी 3 मार्काचं नाही बट डोंट वरी उचलून टाकलं भागिले रूट मध्ये 4x मायनस 1 dx. आता तुला ही सगळी लढाई का केली ते नेमकं कळेल बघा. मला सांग दोन सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन होतील हे आणि हे तर 1/2 बिचारा बाहेर आला इंटिग्रेशन 4x मायनस 1 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 4x मायनस 1 झालं. हे पहिलं इंटिग्रेशन dx वजा हे बघा 13/2 कॉन्स्टंट आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ 4x मायनस 1 dx झालं. सो ही सगळी ऍडजस्टमेंट कशासाठी केली आपण तर तुला माहितीये x अपॉन रूट एक्स पार्ट कर रॅशनलाइज केल्याच्या नंतर x अपॉन रूट एक्स ला आपण लिहू शकतो रूट एक्स. ही सगळी लढाई काय आहे तर x अपॉन रूट एक्स ला आपण लिहू शकतो रूट एक्स. कळलं. हे सगळं लॉजिक त्यासाठी आहे. वजा 13/2 आणि हे कसं सोडवायचं हे मी तुला सांगितलं होतं. आता हे लिनियर फंक्शन आहे रूट मध्ये नीट आहे की काय मिसलेनियस नाहीये म्हणून याला काय करायचं बेटा इंटिग्रेशन ऑफ ते 4x मायनस 1 वरती आलं तर 1/2 निगेटिव्ह होईल बघ ना रूट आहे ना 1/2 वरती आल्यावर निगेटिव्ह होऊन जाईल डन. आणि इथं सुद्धा दिस इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 4x मायनस 1 ची पॉवर 1/2 dx वजा 13/2 इंटू आता मला इंटिग्रेशन फंक्शन रेस टू एन माहिती आहे नाही का तर काय करायचं बेटा फंक्शन लिनियर आहे 1 कोएफिशिएंट ऑफ x करा आधी झालं गुणिले फंक्शन रेस टू n प्लस 1 म्हणजेच 4x मायनस 1 ची पॉवर -1/2 प्लस 1 भागिले -1/2 प्लस 1 आणि उत्तर झाल्यावर पुढे सी लिहित असतो आपण प्लस. एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी ही साइड पुसतो. अशाच पद्धतीने आता मला फक्त ही साइड सोडवायची. सो माय आय विल बी 1/2 बर का गुणिले इंटिग्रेशन याचं घेताना पुन्हा 1 कोएफिशिएंट ऑफ x इज 4 गुणिले 4x मायनस 1 च्या डोक्यावर 1/2 आहे सो 1/2 प्लस 1 भागिले 1/2 प्लस 1 वजा इथं खाली करतो मी मायनस 13 भागिले 4 दुने 8 होईल 13/8 1 मायनस 1/2 म्हणजेच अर्धा म्हणजेच 1/2 बरं का. सो इंटू 4x मायनस 1 च्या डोक्यावर 1/2 भागिले 1/2 आणि प्लस सी विच इज इक्वल टू इथं होईल बेटा 1 गुणिले 1 बेचोक 8 1/2 नाही
बोल ना निलेश. हे 3/2 आहे. एकातून वरती वरती वरती. इथं का हम्म? करायचं निलेश आपल्याला ते. हे याचं लिहिलं मी याचं. ओके. हा. सो 1/8 इंटू 4x - 1 ची पॉवर होईल 3/2 भागिले 3/2. ओके. वजा इथं बे एक बे बेचोक 8 होईल. सो -13/4 4x - 1 ची पॉवर 1/2 प्लस सी. सो पुन्हा एकदा बेचोक 8 असं होईल, विच इज इक्वल टू 4 त्रिक 12 होईल. सो 1/12 इंटू 4x - 1 ची पॉवर 3/2 वजा 13/4 इंटू 4x - 1 ची पॉवर 1/2 प्लस सी. बोला निलेश, स्क्रीनशॉट घ्या, फटाफट रिप्लाय करा. समजलं का नाही समजलं? अवघड जातंय हा पार्ट घेऊन ये. अवघड वाटतंय हा पार्ट चुकीचा आहे, कारण की हे इंटिग्रेशन आहे. हा सगळ्यांचा लाडका टॉपिक आहे, तुम्हालाही माहिती आहे. अवघड तर वाटणार. दुसरी स्टेप नाही घ्यायला. बोल ना बोल ना. दुसरा पर्याय नाही घ्यायला सॉल्व्ह करायला का? एवढीच एक स्टेप आहे. बस बस बस, ह्या जगात एवढी एक सुंदर स्टेप आहे निलेश. कशामुळे सांगतो नीट ऐक. तुम्हाला मी आपली जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जेव्हा लढतो ना, आपण तेव्हा फास्ट मध्ये काय करतो माहिती का? ते सम गेलं, आपण ती खालची डिनॉमिनेटर वाली टर्म उचलतो, ती स्क्वेअर पुट करतो. सध्या मी तुम्हाला ते मुद्दाम देत नाही, हे फॉलो करा. कळतंय का मी काय म्हणतो ते निलेश? ओके सर, ओके. कशामुळे तर थोडा बेस क्लिअर करा, हा नाही का? बेस क्लिअर करा. जसं तुम्हाला आठवतंय का, मी कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर एक्स वाल्या टर्म साठी तुम्हाला मी शॉर्टकट दिलेला आहे तुमच्या नोटबुक मध्ये. ह्या फॉर्म साठी शॉर्टकट दिलं निलेश, हे बघ दाखवतो तुला. इंटिग्रेशन 1/a + b sin स्क्वेअर एक्स ह्या असल्या सम साठी आठवतंय का? 1 कॉन्स्टंट इंटू स्क्वेअर रूट मध्ये कॉन्स्टंट अपॉन, अरे आठवतंय का नाही? सो सध्या कॉन्स्टंट याच्या ट्रिक्सच्या नादी लागू नका बरं का. इट विल क्रिएट कन्फ्युजन फॉर यू. सध्या फक्त रेग्युलर मेथडने चला. तर आपल्याला ट्रिकचं सध्या तरी काही काम नाही. ही प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. अरे कळतंय का? चला पुढे. सो आय एम सॉल्विंग एव्हरी सम फॉर यू. मी प्रत्येक सम सोडवतोय. इट इज अवर ड्युटी टू सॉल्व एव्हरीथिंग. सो रिपीट व्हिडिओज बघत बघत प्रॅक्टिस करा बरं का. लॉजिक डेव्हलप करा, कारण हे तर काही पाठांतराचा विषय नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन. याच्यातला मला वाटतं तिसरा. दे हॅव गिवन इंटिग्रेशन ऑफ 1/4x प्लस 5x ची पॉवर -11 dx. झालं. आता काय करायचं, घाबरायचं नाही सम बघून. यू मस्ट नो द ऍडजस्टमेंट. सिम्प्लिफाय करत चल, मोकळं करत चल. माझ्या 2 वाक्य नीट ऐक. निगेटिव्ह पॉवर दिसली, सिम्प्लिफाय कर तिला 1/, करून. स्क्वेअर रूट दिसला तरी मोकर. हे 2 वाक्य लिहून ठेव कुठेतरी. निगेटिव्ह पॉवर खेळत चालायचं, मोकळी करायची. स्क्वेअर रूट असेल तर मोकळं करायचं. या 2 गोष्टी लक्षात ठेव. I इज इक्वल टू, मी आता काय करतो, मला सध्या काहीच लॉजिक नाही कळत. मी एक काम करतो, 5/x ची पॉवर 11. काहीच नाही. निगेटिव्हची पॉवर मी काय केली, पॉझिटिव्ह. बरं का. निगेटिव्हची पॉवर काय केली रे, पॉझिटिव्ह. खाली घेतली. याला मी मोकळं करतो. इंटिग्रेशन 1/4x गुणिले x ची पॉवर 11 विल बिकम 4x ची पॉवर 12 प्लस 5 भागिले x ची पॉवर 11 dx. आता x ची पॉवर वरती येईल 11, 4 × x ची पॉवर 12. पॉवर मध्ये एकाचा फरक आहे, मला लगेच क्लिक झालं. डिनॉमिनेटर वाली टर्म उचला, जशीच्या तशी पुट करा. हे कशावरून कळालं मला, तर पॉवर मधला फरक एक आहे की नाही. बघा आता 4 गुणिले x ची पॉवर 12चा डेरिव्हेटिव्ह 12, x ची पॉवर 11, 5चा तर 0च येईल बरं का. इज t चा dt/dx. सो फायनली वी राईट बारचोक 48 x ची पॉवर 11 dx इज dt. आणि मला इथं पाहिजे x ची पॉवर 11 dx विल बिकम dt/48. dt/48. बर, आता
आय इज इक्वल टू बघ बर का ह्या इथून पुढं एक्स ची पॉवर 11 dx आला dt बाय 48 आणि 1 अपॉन या की टर्म टी dt बाय 48. सो ते 1 अपॉन 48 आलं बाहेर आणि 1 अपॉन एक्स dx उत्तर आहे लॉग एक्स. सो इथे येईल लॉग टी. अर्थात मॉड टाकणं फार गरजेचं आहे. सो 1/48 आणि लॉग ऑफ मॉड मध्ये टी कोण रे टाकलेला 4x ची पॉवर 12 प्लस 5 प्लस सी. येस टाईप करा इफ यू हॅव अंडरस्टूड. नीट बघा काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. नाही असं नको व्हायला का नुसता मिस सानाट पुढे निघायचो. बोला. पुट केल्यापासून त्याच्या पुढून बोला निलेश काय म्हणला. पुट केलंय का त्याच्यानंतरच बर पुट केलं हे बघा पुट केलं. याला उचलून पुट का केलं मी तर मला कळलं पॉवर मध्ये एकचा फरक आहे. 4 तासाच एक्स ची पॉवर 12चा डेरिव्हेटिव्ह बघ ना. एक्स ची पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. 12 गुणिले एक्स ची पॉवर 12 मायनस 1 म्हणजे 11. 5 झाला 0 टी झाला dt बाय dx. 12 चोक 48 एक्स ची पॉवर 11 भागिलेचा dx त्याला जोडीदार गुणिले घेतला उत्तर आला dt. एक्स ची पॉवर 11 dx का ठेवला ते बघ ना मला ते पाहिजे होतं. मग गुणिलेचा 48 भागिले झाला आय इज इक्वल टू याला टी टाकले सो 1 अपॉन टी आणि ही टर्म कोण आहे दोघं मिळून dt बाय 48. 1/48 बाहेर आला 1/t dt झाला लॉग टी. टी उचलून टाकून दिला. कळलं का नाही कळलं. झालं. चलो यातलं चौथं घेऊया आता आपण. ठीक आहे. नंबर 4th वी आर हॅव्हिंग नंबर 4th इज इंटिग्रेशन e ची पॉवर 3 log x इंटू एक्स ची पॉवर 4 प्लस 1 डॉक्टर -1 dx. बघून अजिबात घाबरायचं नाही. काय करायचं याला e ची पॉवर दिसली रे दिसली तुला माहिती e ची पॉवर log f of x इज f of x. सो थोडं खेळायचं आणि मोकळं करायचं. इंटिग्रेशन e ची पॉवर मी लिहितो log of x क्यूब. बघणार आहो n log m इज log m ची पॉवर n आणि याला काय लिहायचं 1 अपॉन मी तुला मगाशीच बोललो निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्ह करून घे विच इज इक्वल टू. आता बघ इंटिग्रेशन e ची पॉवर log f of x इज f of x म्हणजे जे एक्स क्यूब आणि खाली x ची पॉवर 4 प्लस 1 dx. पॉवर मध्ये एकचा फरक कमॉन पॉवर मध्ये एकचा फरक दिसला का पुट करा वाक्य लिहून ठेव कुठतरी. पॉवर मध्ये एकचा फरक दिसला मागासारखं सो खालची टर्म उचलून जशी तशी टाकून दे टी. मग एक्स ची पॉवर 4 चा 4 एक्स क्यूब एकाचा तर 0 येईल dx इज dt. मला पाहिजे एक्स क्यूब dx. सो बेटा एक्स क्यूब dx काय होईल रे dt बाय 4. मग आता I विल बिकम बघ एक्स क्यूब dx ला टाकायचं dt बाय 4 आणि हे काय आलं 1/t माझ्यासारखंच. ठीक आहे 1/t dt बाय 4. ते 1/4 येईन बाहेर आणि 1/t चं उत्तर काय रे लॉग टी. लॉग लिहिताना नेहमी मॉड टाका 1/4 लॉग ऑफ टी कुठे आपला हे काय एक्स ची पॉवर 4 प्लस 1 झालं फिनिश्ड. बोला कालं की नाही कालं होतं की नाही सेम मग सारखं. लॉजिक काय वापरले नीट लक्ष दे. ई ची पॉवर जी होती n log m इज log m रेस टू n काय वापरला आपण n log m इज log m रेस टू n. गेटिंग. सो इंटिग्रेशन पाहिलं की आधी लॉजिक डेव्हलप करा. सिम्प्लिफिकेशन असेल तर सिम्प्लिफाय करा. स्क्वेअर रूट्स असतील तर स्क्वेअर रूट्स रिमूव्ह करा. लिनियर अपॉन क्वाड्रेटिक असेल तर खालच्या डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट करा. लिनियर अपॉन स्क्वेअर रूट क्वाड्रेटिक असेल तरी पण खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट करा. लिनियर भागिले रूट लिनियर असेल मग केल्याप्रमाणे लिहून घे. लिनियर भागिले रूट लिनियर तर न्यूमरेटरला टाकायचं a गुणिले डिनॉमिनेटर प्लस b. मी सोडून दिले तसं. या गोष्टी पाठ करत चालायच्या निलेश गणेश प्रशांत आता पाठ करत चालायच्या गोष्टी. एखादी वही शेजारी ठेव मी जे बोलतोय ते लक्षात ठेव. रिपीट लेक्चर करताना हे कर. ह्यातलं 5वं आहे बेटा
इंटिग्रेशन साइन ऑफ x मायनस a ऑन कॉस ऑफ x प्लस बी dx. चला आता काय करणार मी इथं इथं खालचा जो अँगल आहे ना मला तो वरती आला पाहिजे बरं का, त्याच्याशिवाय ते मोकळं नाही होणार ना. म्हणून मी काय करतो साइन ऑफ x प्लस बी मायनस बी ऍडजस्ट करून घेतला. कमॉन काय केला प्लस बी मायनस बी बघ ना, तेव्हा एक्स प्लस बी आला. मग त्याला लिहिताना थोडा अजून रिऍडजस्ट व्यवस्थित करू. साइन ऑफ कंसात एक्स प्लस बी ला कपडे घालू, मायनसचं साइन कॉमन घेऊ, झालं भागिले कॉस ऑफ एक्स प्लस बी आणि dx विच इज इक्वल टू साइन ए मायनस बी. करा त्याला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ठीक आहे, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. बुकलेट मध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला मी, भागिले कॉस ऑफ एक्स प्लस बी. मग आता आपण अँगल जो सेम करून घेतला होता खालचा वर टाकला होता त्याचा फायदा काय होईल रे, हा दोन्ही ठिकाणी डिवाइड होईल बरं का. आता मी जर डायरेक्ट करतो हा अपॉन हा केला तर साइन अपॉन कॉस, बघ आय कॅन राईट इंटिग्रेशन साइन बाय कॉस विल बी टॅन एक्स प्लस बी आणि हा कॉस ऑफ ए प्लस बी ऍज इट इज वजा याचं इंटिग्रेशन सेपरेट घेऊ, हा याच्या खाली डिवाइड होईल तर कॉस ऑफ एक्स प्लस बी कॉस ऑफ एक्स प्लस बी कॅन्सल होऊन जाईल आणि इंटिग्रेशन फक्त साइन ऑफ ए प्लस बी डीएक्स एवढंच उरल. याच्यामध्ये बेटा हा कॉस ए प्लस बी बाहेर येईल, कॉस ऑफ ए प्लस बी बाहेर येईल आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन वी नो लॉग ऑफ सेक, सो लॉग ऑफ मॉड टाकायचा सेक एक्स प्लस बी. डायरेक्ट का लिहिलं निलेश सिद्धू प्रशांत गणेश, कारण एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, 1 अपॉन एक्सचा कोएफिशियंट करायचा असतो लिनियर असताना 1 अपॉन एक्सचा कोएफिशियंट करायचा असतो, लक्षात ठेवा. मायनस तू म्हणजे सर साइनचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मायनस आर नाही, हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, व्हेरिएबल नाहीये त्याच्यामध्ये, अलग लक्षात. सो बाहेर येईल 1 चा एक्स, सो मायनस एक्स साइन, हे बघ साइन ए प्लस बी बाहेर येईल आणि इंटिग्रेशन 1 विल बी एक्स. स्क्रीनशॉट घ्या. बघ बोलता बोलता मी लॉजिक्स देतोय, हिंट्स देतोय तुला लक्षात ठेवायला. झालं स्क्रीनशॉट. चला आता 2 मार्काचं पुढचं 6वं. सिक्स्थ 6वं सांगतंय मला कॉसची पॉवर 7x. अजिबात घाबरायचं नाही, 7 9 12 13 काही देऊ दे, मी सांगतो काय करायचं. सगळ्यात आधी 1 नी वजा करायची पॉवर आणि कॉस एक्स असं लिहायचं. कॉस एक्स आला मध्ये समजून घ्यायचं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, साइनच्या टर्म्स मध्ये कसं येतं बघा. आता काय करायचं, दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉसची पॉवर 6 आहे ना, तर त्याला लिहायचं कॉस स्क्वेअर एक्स आणि डोक्यावर 3 हे पुढचा कॉस एक्स डीएक्स तसाच. आता काय करायचं, कॉस स्क्वेअर एक्स हा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे, डोक्यावर क्यूब तसाच, इनटू कॉस एक्स डीएक्स. बघ पहिल्या फंडामेंटलचा मी यूज केला. आता काय करायचं बेटा, पुट साइन एक्स ला दे टाकून टी, का तर खेळ त्यासाठी होता, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डीएक्स विल बिकम डीटी, माय आय विल बिकम इंटिग्रेशन 1 मायनस साइन एक्स टी आहे, झाला टी स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब, कॉस एक्स डीएक्स झाला डीटी विच इज इक्वल टू, बर आता ए मायनस बी ब्रॅकेटचा काय बेटा क्यूब, सिम्प्लिफाय करा ए क्यूब म्हणजेच एकाचा 1 वजा 3ab स्क्वेअर, सो 3 इंटू 1 इंटू टी स्क्वेअरचा स्क्वेअर झाला 3 ची पॉवर 4 प्लस 3a स्क्वेअर बी एकाचा एकच बी इन दिस वे प्लस बी क्यूब म्हणजे याचा क्यूब केला तर काय होईल 6 नॉट 8, टी स्क्वेअरचा क्यूब काय होईल दिस. हे झालं एक्सपान्शन. काय केलं सर, ए वजा बी ब्रॅकेटचा क्यूब, एक्सपान्शन फॉर्म्युला दिले तुला, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी. मी परत चेक करतो, इज ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस
3ab स्क्वेअर 4 होईल प्लस b क्यूब. I repeat, a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube आहे. एक्सपान्शन लिहितो यासाठी मी a minus b ब्रॅकेटचा क्यूब a क्यूब minus 3a square b plus 3ab square minus b cube झालं. सो एकाचं होईल t विथ रिस्पेक्ट टी आहे ना t पुढे वरती लिहितो इथं. सो माय I विल बी इक्वल टू एकाच उत्तर येईल टी वजा 3 गुणिले टी स्क्वेअर होईल टी क्यूब अपॉन 3 एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस 3 गुणिले टी ची पॉवर 4 येतं ते होईल टी ची पॉवर 5 भागिले 5 आणि वजा टी ची पॉवर 7 अपॉन 7 आणि पुढे प्लस सी. आपला टी कोण आहे रे साइन एक्स. सो चिक चिक हे झालं कॅन्सल. साइन एक्स वजा साइन क्यूब एक्स बघ ना टी चा क्यूब म्हणजे साइन एक्स चा क्यूब साइन क्यूब एक्स प्लस 3/5 साइन ची पॉवर 5x असं होईल वजा 1/7 साइन ची पॉवर 7x प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या. लॉजिक काय होतं 7 ला 6 गुणिले 1 करायचं 6 ला स्क्वेअर आणि मग क्यूब करायचं स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहायचं नंतर साइन एक्स ला टी टाकायचं cos x dx will become dt 1 minus t square ब्रॅकेटचा क्यूब a minus b ब्रॅकेटच्या क्यूबचं एक्सपान्शन वापरला आपण फक्त a minus b ब्रॅकेटचा क्यूब. पाठ करा तो फॉर्म्युला a क्यूब minus 3a square b plus 3ab square minus b क्यूब. नंबर 7 हे 50-60 इंटिग्रेशन्स मस्तपैकी प्रॅक्टिस करा. याच्या बाहेर फॉर्मॅट नाहीच आहे व्हॅल्यू बदलतील फॉर्मॅट याच्या बाहेर नाहीये. सो हे लॉजिक आपोआप पाठवायला पाहिजे. आता इथं मला म्हणतात 7वा क्वेश्चन जरा मस्त आहे बर का. x ची पॉवर 7 भागिले 1 प्लस x ची पॉवर 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx झालं. आता काय करणार बेटा मी निलेश एक्झाम मध्ये नीट लक्षात ठेवा सर्वांनी. प्रशांत गणेश क्लासमध्ये कोण कोण आहे मला ते बघू द्या. ही संख्या निश्चितपणे कमी झालेली असेल. वाह ओमकार आणि प्रदीप दोघंच उरले माझ्यासोबत. बाकी बऱ्याच जणांचा डेटा संपला दिसतोय. ठीक आहे लक्ष दे. सो बेटा काय करायचं याच्यामध्ये I इज इक्वल टू इंटिग्रेशन जो 7 आहे आणि खाली 4 आहे म्हणून याला काय करायचं एक्स क्यूब गुणिले x ची पॉवर 4 अशी अरेंजमेंट करायची भागिले 1 प्लस x ची पॉवर 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx झालं. आता काय करायचं बेटा हा 1 प्लस x ची पॉवर 4 आहे याला टी पुट करून दे. बघ पुट 1 प्लस x ची पॉवर 4 ला टी एकाचा होईल 0 प्लस 4x क्यूब बर का dx विल बिकम dt झालं. आता x क्यूब dx जमलं. मला कोण पाहिजे होता x क्यूब dx मी त्याला काय लिहितो बेटा dt बाय 4 ओके. आता 1 प्लस x ची पॉवर t आहे तर याच्यातून हे बघ ना एक्स क्यूब dx चा ताण मिटला माझा खाली x ची पॉवर 4. सो बेटा x ची पॉवर 4 ला मी लिहू शकतो t मायनस 1 देअरफॉर आता I काय होईल बघा इंटिग्रेशन x क्यूब dx विल बिकम dt बाय 4 x ची पॉवर 4 ला I कॅन राईट t मायनस 1 भागिले 1 प्लस x ची पॉवर 4 ला टाकलाय t ते झालं t चा स्क्वेअर आणि x क्यूब dx बघ काय आहे dt बाय 4 झालं. आता further I can simplify it as I is equal to 1/4 तर बाहेर येऊन जाईल. ओके 1/4 तर बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ t मायनस 1 भागिले t स्क्वेअर आहे तर याला दोन्ही ठिकाणी डिवाइड करू आपण. पहिल्या ठिकाणी होईल t अपॉन t स्क्वेअर मायनस 1 अपॉन t स्क्वेअर dt ठीक आहे t बाय t स्क्वेअर मायनस 1 बाय t स्क्वेअर. सो 1/4 इंटिग्रेशन t गेला स्क्वेअर मधला एक जण गेला उरला 1 बाय t मायनस 1 बाय t स्क्वेअर dt झालं. दिस इज इक्वल टू 1/4. आता बघ बरं का इंटिग्रेशन ऑफ 1 बाय t dt काय रे बेटा
लॉग टी आणि -1/t² म्हणजे -1/x². हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 1/x चा. सो मी लिहितो +1/t + c. नाही का आलं? 1/x dx म्हणजेच log x म्हणजेच log t. -1/t² हा 1/t चा डेरिव्हेटिव्ह आहे ना, +1/t चा. सो आन्सर इज 1/t. नाउ 1/4 log ऑफ t कोण आहे रे माझा? हा डब्बा. सो log ऑफ मॉड मध्ये 1 + x⁴ प्लस 1/t पुन्हा एकदा टाकून दे. 1 + x⁴ प्लस c. स्क्रीनशॉट घ्या. डन. चलो 8th. among this. इंटिग्रेशन ऑफ 1/√ मध्ये 2x² - 5 dx. आता काय करणार मी? मला बघून लगेच कळलं की मिसलेनियस आहे. सो आता इथं बघा, इंटिग्रेशन 1/√ मध्ये आधी 2 कॉमन घे. सो कंसात काय राहील बेटा? x² - 5/2 dx. ठीक आहे, 2 कॉमन घेतला, x² - 5/2. आता हा 1/√2 बाहेर काढला. सो इंटिग्रेशन 1/√ मध्ये x² - 5/2 ला मी असं लिहू का? √5/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर dx इज इक्वल टू हे 1/√2 ऍज इट इज. इंटिग्रेशन 1/√x² - c² चा फॉर्म्युला पाठ पाहिजे. 1/2a 1/2a log ऑफ मॉड मध्ये x - a/x + a. सो x - a/x + a + c. झालं. थोडस सिम्प्लिफाय करायचं असेल, व्हॉट आय कॅन डू इज दिस इज इक्वल टू हा √2 आणि हा खालचा √2 विल गेट कॅन्सल आउट. सो 1/2√5 log ऑफ सुट्टा सुट्टा केला तर √2x किंवा x√2 असले तुम्ही x√2 मायनस √5 अपॉन x√2 प्लस √5 प्लस c. स्क्रीनशॉट घ्या. ओके, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट ऑप्शन इन द इंटिग्रेशन. मिसलेनियस चे फॉर्म्युले पाठ पाहिजे. चलो नंबर 9th. 9th इज इंटिग्रेशन. हे भारी समय, भारी म्हणजे एकदम एक्झामला येण्याजोगा मस्त समय. बघ, लॉग दिसला, 1/x दिसला, तो लगेच कळायला पाहिजे की सर पुट log x ला t. झालं, log x ला t पुट करा सर. सो बेटा 1/x dx will become dt. Now I will become, बघा 1/x dt झाला. सो इंटिग्रेशन इट विल बी log t dt. एकटा लॉग असला की काय करायचं बेटा? 1 इंटू असे ऍडजस्टमेंट करायची. आता LIAT पहिलाच नंबर लॉगचा असतो, म्हणजे हा बनला u आणि हा बनला v. सो u इंटिग्रेशन v म्हणजेच log t इंटिग्रेशन 1 dt मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे. सो डी बाय dt ऑफ u म्हणजेच log t झालं इंटू इंटिग्रेशन v dx ब्रॅकेट कम्प्लीट dx. फक्त t मध्ये चाललंय म्हणून व्हेरिएबल t आलं, विच इज इक्वल टू एकाच इंटिग्रेशन t येईल. सो याला मी लिहितो t log t मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ log t is 1/t into integration of 1 is t bracket complete dt. So बेटा t log t check cancel out, -1 चं इंटिग्रेशन आहे t प्लस c. t ला उचलून टाकून द्या, t माझा log x आहे. सो बेटा I will be log x into log of
लॉग एक्स मायनस लॉग एक्स प्लस सी. स्क्रीनशॉट घ्या. काय लॉजिक होतं? लॉग एक्स ला टी टाकायचा, 1/x dx विल बिकम dt, आणि मग 1/x dx झाला dt, लॉग ऑफ टी dt. 1 इंटू लॉग टी केला, यू इंटू व्ही रूल अप्लाय केला, LIATE आधी एल, नंतर इनव्हर्स ट्रिगो, नंतर अल्जेब्रिक, नंतर ट्रिगोनोमेट्रिक, आणि नंतर एक्सपो. चलो 10th नंबर 10. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अंडर रूट dx. चलो आता बघ, रूटच्या बाहेर एक्स स्क्वेअर आहे, रूटच्या आतमध्ये एक्स क्यूब आहे, तर काय करायचं? सॉरी, एक्स रेस टू 6 आहे. सो काय करायचं बेटा? इंटिग्रेशन हा एक्स स्क्वेअर ठेवायचा, ए स्क्वेअर वजा याला काय करायचं एक्स क्यूब, मग त्याचा स्क्वेअर करायचा. का? तर पॉवरचा फरक एक ठेवायचा, ज्याने काय होतं, पुट एक्स क्यूबला टी टाकला का काय होईल बेटा? 3x स्क्वेअर dx विल बिकम dt. एक्स स्क्वेअर dx जो मला पाहिजे होता विल बिकम dt बाय 3. आणि मग आता माझं सम काय होईल बेटा? I इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dx चा विषय संपला, रूट मध्ये ए स्क्वेअर वजा एक्स क्यूबला टाकले टी, सो टी स्क्वेअर इंटू dt बाय 3. कशामुळे? बघ ना, एक्स स्क्वेअर dx इज dt बाय 3. आता 1/3 बाहेर येईल बरं का, आणि इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस सॉरी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच व्हेरिएबल स्क्वेअर इज साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए, म्हणजेच साइन इनवर्स ऑफ टी बाय ए. फॉर्म्युले पार्ट पाहिजे. व्हिच इज इक्वल टू 1/3 इंटू साइन इनवर्स ऑफ हु इज माय टी बेटा? इट्स एक्स क्यूब अपॉन ए प्लस सी. चला स्क्रीनशॉट घ्या. दॅट लॉजिक वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. 10th सम वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. लॉजिक काय? बाहेर एक्स स्क्वेअर होता, आतमध्ये एक्स ची पॉवर 6 होती, तर मी काय केली? क्यूब आणि मग स्क्वेअर केला. कशामुळे? तर एक्स क्यूब मानल्याच नंतर डेरिव्हेटिव्ह विल बी 3x स्क्वेअर, एक्स स्क्वेअर येणार होता. 11th रूट मध्ये हे पण मस्त सम आहे, 4ची पॉवर एक्स, आतमध्ये 4ची पॉवर एक्स आणि प्लस 4 dx. घाबरायचंच नाही सम बघून. मग अशी एक्सचा स्क्वेअर बाहेर होता आणि एक्सचा पॉवर 6 आतमध्ये होता, जजमेंट जमलं नाही क्यूब मुळे. आता काय करायचं बेटा? मी सांगतो बघ, I इज इक्वल टू इंटिग्रेशन हा रूट मध्ये ही जी 4ची पॉवर एक्स आहे याला लिहायचं 2ची पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. नाही का आलं सर? हे बघ, 4ची पॉवर एक्स आहे, याला मी असं लिहू का? 4 म्हणजे 2चा स्क्वेअर आणि त्याच्या बोकंडी तो एक्स. मग आता याला असं करू का? 2ची पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं बी उत्तर 2ची पॉवर 2x, याचं पण उत्तर 2ची पॉवर 2x, पॉवरची पॉवर मल्टिप्लिकेशन. सो ऍडजस्टमेंट कळली बेटा? आता आतमध्ये बघ परत एकदा, 4ची पॉवर एक्स ला काय लिहायचं? 2ची पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्या 4ला काहीच नाही करायचं, ऍज इट इज बाहेर dx झालं. आता बघ 2ची पॉवर एक्सचा स्क्वेअर आहे, तर ते बाहेर आल्यानंतर काय होईल रे? फक्त 2ची पॉवर एक्स, आणि आतमध्ये काय राहिलं बेटा? 2ची पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4. आहे का नाही? जादू आला बाहेर. ठीक आहे, आत इथंच राहिलं, हा बाहेर आला, स्क्वेअर होता ना बाहेर, 2ची पॉवर एक्स आला. नाव पुट 2च्या पॉवर एक्स ला टी टाकून दे, देअरफॉर a रेस टू एक्स लॉग ए म्हणजे 2 रेस टू एक्स लॉग 2 dx इज dt. सो I इज इक्वल टू, बरं आता इथं मला 2 रेस टू एक्स dx हेच पाहिजे, सो मी लिहितो 2 रेस टू एक्स dx इज dt बाय log 2. नाउ माय I विल बिकम 2 रेस टू dx चा विषय मिटला. इंटिग्रेशन रूट मध्ये दिस विल बी टी स्क्वेअर, आणि 4 लिहितो 2चा स्क्वेअर dt बाय log 2, dt बाय log 2. नाउ I विल बी इक्वल टू, नाउ I विल बी इक्वल टू 1 अपॉन log 2 बाहेर घेतो इंटू
रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ए बाय 2 और मैं लिहू की इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स बाय 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 log of x plus under root x square plus a square. So 1 upon log 2 into x by 2 म्हणजे तिथे मी लिहू का t by 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 माझा एक कोण आहे 2 सो 2 स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ मॉड मध्ये टी प्लस अंडर रूट टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस सी झालं. नाउ I will be equal to 1 upon log 2. इथं आतमध्ये आपला जो टी आहे माय टी इज 2 ची पॉवर एक्स 2 ची पॉवर एक्स अपॉन 2 रूट मध्ये 2 ची पॉवर एक्स चा स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 2 प्लस हा 2 गेला स्क्वेअर मधला एक जण गेला सो 2 लॉग ऑफ 2 ची पॉवर एक्स प्लस रूट मध्ये 2 ची पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मॉड कंप्लीट अँड देन सी. बाकी सगळा सिम्प्लिफिकेशनचा विषय होता. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ठीक आहे. नाउ रिमेनिंग सम्स we will take in the tomorrow's lecture and we will try to finish the chapter. Getting? So bye bye. Take care.